हॅलो स्टुडंट्स, फायनान्शियल प्लॅनिंगमधला 4.2 प्रॅक्टिस सेट बघण्याआधी आपण पेज नंबर 88वरील GST चेन काय आहे ते समजून घेऊया. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. मॅन्युफॅक्चरिंग ते स्वतःचं प्रोडक्ट विकते होलसेलरला. होलसेलर ते मोठ्या प्रमाणात विकत घेणार. होलसेलर मोठ्या प्रमाणात विकत घेणार. होलसेलर तेच प्रोडक्ट रिटेलरला विकणार. रिटेलर तोच प्रोडक्ट कस्टमरला विकणार. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे ते उदाहरण बघूयात. ती वॉच मॅन्युफॅक्चर करते. त्या एका वॉचची किंमत 200 रुपये आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ते स्वतःचा प्रॉफिट काढून ते प्रोडक्ट 200 रुपयाला होलसेलरला विकलं. होलसेलरने स्वतःचा प्रॉफिट काढून तेच वॉच 300 रुपयाला विकलं रिटेलरला. रिटेलरने स्वतःचा प्रॉफिट काढून तेच वॉच कस्टमरला 400 रुपयाला विकलं. तर इथं आपण कुणीच GST पे केलेलं नाही, तर तो पे करावा लागणार आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला गव्हर्नमेंट GST पे कर म्हणणार, तर ते आपल्याला बुकमध्ये 12% रेट दिलेला आहे त्याचा. तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला 12% दराने 24 रुपये पे करावे लागणार. ओके, 24 रुपये पे केले तर ते स्वतः नाही पे करणार. ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होलसेलरकडून पे करणार, म्हणजे होलसेलरकडून वसूल करणार. तीच 200 रुपयाची वस्तू होलसेलरकडून ती 224 रुपयाला विकणार. 224 रुपयाला विकली. होलसेलरला त्याच 12 रुपये रेटनी 36 रुपये पे करावे लागणार. तर ते पण तो स्वतः नाही भरणार, रिटेलरकडून ते वसूल करणार. 336 रुपये झाले. तो ते 336 रुपये रिटेलरकडून वसूल करणार. रिटेलरला पण 400 रुपये मागे 12% दराने 48 रुपये पे करावे लागणार GSTला. तर तो पण तो स्वतः नाही करणार. ते 448 रुपये कस्टमरला पे करायला लागणार. त्याचा रेट त्याच एका वॉचची किंमत 400च्या ऐवजी 448 रुपये राहणार आणि तोच GST तो कस्टमरकडून वसूल करणार. तर इथं मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने पे केलेला GST किती आहे? 24%. तो तिने स्वतः नाही पे केला, म्हणजे तो थोडक्यात होलसेलरने पे केला. होलसेलरला इथं 36 रुपये होलसेलरने पे केला, पण मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ते वरती किती पाठवला? 24 रुपये. यातून उरला जो 12%, तो 12% होलसेलरने स्वतः पे केला. आता इथं 48 रुपये रिटेलरने पे केला, पण त्यातला 36 रुपये त्यांनी होलसेलरला रिटर्न केला. मग इथं 48 रुपये दिला, पण त्यातलाच होलसेलरला 36 रुपये गेला. तर 12% उरलेला तो फक्त रिटेलरने पे केला. आता हा टोटल किती झाला GST? 24%. हा इथला 12% आणि इथला 12%, 12 रुपये, सॉरी, हा 12 रुपये आणि हा 12 रुपये. तर हा 12 आणि हा 12 आणि हा 24, हे चारही मिळून 48 रुपये झालं. टोटल 48 रुपये GST पे झाला. पण हा कुणीही स्वतःचा एकही रुपया पे केलेला नाही. हा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने होलसेलरकडून वसूल केला. होलसेलरने तोच रिटेलरकडून वसूल केला. रिटेलरने तोच कस्टमरकडून वसूल केला. मग कस्टमरने 400ची वस्तू 448 रुपयाला विकत घेतली आणि तो डायरेक्टली 48 रुपयाचा GST फक्त कस्टमरने पे केला. समजलं? हा पूर्ण जो चार्ट आहे त्याच्यात फक्त पे केला आहे 48 रुपये, तो पण कस्टमरले. आता हा 36 रुपये जो दिलेला टॅक्स आहे का, त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स काय आहे? आता ह्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा इनपुट टॅक्स किती आहे? म्हणजे हिनं स्वतःहून घातलेला, खर्च केलेला किंवा स्वतःहून दिलेला किती? 24 रुपये. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत टाकू म्हणजे कळेल सगळं. मॅन्युफॅक्चर आणि आउटपुट टॅक्स म्हणजे
तिला मिळालेलं टॅक्स किती आहे? 36 रुपये. आउटपुट टॅक्स 36 रुपये फॉर मॅन्युफॅक्चर झालं हे. आता हेच होलसेलरसाठी, होलसेलरचा इनपुट टॅक्स किती आहे? होलसेलरचा इनपुट टॅक्स 36 रुपये आणि आउटपुट टॅक्स ह्याला मिळाला किती? ह्याचा आउटपुट टॅक्स 48 रुपये. तर ह्या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन किती येईल? 12 आणि याची पण 12. तर ती काय असणार आहे? त्यांच्यातला GST 12% ह्यांनी पण स्वतःचा पे केला आणि यांनी पण 12%च पे केला. याच्यामध्ये इनपुट टॅक्सला ITC म्हणायचं आहे आपण. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रायटेरिया. हा पण बिझनेस म्हणे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे पण बिझनेस झाला, होलसेल म्हणजेच पण बिझनेसमन. ह्यांच्यातून जे काही ट्रान्झॅक्शन झालं आहे त्याला B2B ट्रान्झॅक्शन म्हणायचं. होलसेलर पण बिझनेसमनच आहे, रिटेलर पण बिझनेसमन आहे. या दोन्हींच्यामध्ये पण जे काही ट्रान्झॅक्शन झालं आहे त्याला पण B2B ट्रान्झॅक्शन म्हणायचं. आणि रिटेलर बिझनेसमन आहे, कस्टमर आहे. तर यांच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालं आहे त्याला B2C ट्रान्झॅक्शन म्हणायचं. हा GST झाला 12 रुपये आणि हा GST झाला 12 रुपये. आपल्याला इथं फॉर्म्युला भेटतोय पेएबल GST आउटपुट टॅक्स म्हणजे जो काही मिळालेला टॅक्स आहे त्याच्यातून इनपुट टॅक्स म्हणजेच ITC सबस्ट्रॅक्ट करायचा. आउटपुट टॅक्स 36 रुपये वजा इनपुट टॅक्स जो आपण खर्च केलेला आहे म्हणजे जो काही दिलेला टॅक्स आहे तो 24 रुपये. यांची जी सबस्ट्रॅक्शन आली 12 रुपये त्याला म्हणायचं पेएबल GST. त्यांनी स्वतः पे केलेला GST. इथं पण या दोन्हींची सबस्ट्रॅक्शन 12 रुपये येते, त्याला पण पेएबल GST म्हणायचं. हॅलो स्टुडंट्स, 4.2 स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन, चेतना स्टोर पेड टोटल GST of ₹1,05,000 at the time of purchase and collect GST ₹1,22,500 at the time of sale during 1st July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by चेतना स्टोअर. चेतना स्टोअरने खरेदी करतेवेळी 1,05,000 रुपयेचा GST पे केला आणि विकताना 1,22,500 रुपयेचा कलेक्ट केला. तर त्यांनी त्या चेतना स्टोअरला किती GST पेएबल भरावा लागला हे विचारले आपल्याला. परचेसिंग टाईमचा त्यांचा GST किती आणि सेलिंग टाईमचा किती. परचेसिंग टाईमचा आहे 1,05,000, त्यालाच आपण इनपुट टॅक्स म्हणायचं म्हणजेच ITC. आणि जो सेलिंग टाईमचा आहे त्याला आउटपुट टॅक्स. आपल्याला माहिती आहे पेएबल GST म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. तर लिहूया ITC at the time of purchasing time of purchase is 1,05,000 rupees. Output tax at the time of selling is 1,22,500.
500 रुपीज. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पेएबल GST. त्याचा फॉर्म्युला आपण मागा बघितलेला आहे. इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इक्वल टू 1,22,500 मायनस 1,05,000. ह्या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन किती झाली, 22,000 रुपीज. हा का झाला पेएबल GST. ओके, आपल्याला जे एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे ते मिळालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नजमा इज प्रोप्रायटर ऑफ ए फार्मा registered under GST. She was paid GST of rupees 12,500 on purchase and collect rupees 40,750 on sale. What is the amount of ITC to be claimed? What is amount of GST payable? तर आपल्याला इथं नजमाने किती पे केला आहे म्हणून सांगितलं आहे, 12,500 रुपये पे केला आहे GST आणि कलेक्ट किती केला आहे, 14,750. तर आपल्याला ITC काढायला सांगितलं आहे आणि पेएबल GST. तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे, हिअर पेड GST ऑफ पेड GST किती, रुपीज 12,500 म्हणजेच ITC म्हणजेच इनपुट टॅक्स. तर कलेक्टेड GST किती, 14,750 रुपये, 14,750. ह्याला काय म्हणायचं, आउटपुट टॅक्स. जो कलेक्ट केला आहे त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं, बाहेरून जो भेटला आहे तो. आणि स्वतःपासला जो स्वतः पे केला आहे त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, पेएबल GST. त्याचा फॉर्म्युला काय आहे, पेएबल GST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC is equal to यांची सबस्ट्रॅक्शन किती आली, 14,750 रुपीज मायनस 12,500 रुपीज. ह्यांची सबस्ट्रॅक्शन किती आली, 2,250 रुपीज. ही झाला आपला पेएबल GST. आणि ITC किती आपला, इनपुट टॅक्स 12,500 रुपीज. हेच आपण स्टेटमेंटमध्ये लिहूया, पेएबल GST इज 2,250 रुपीज and ITC input tax credit is 12,500 rupees.